हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला माझं अगदी 6 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंतचं रुटीन दाखवणार आहे. तर अगदी सकाळची वेळ आहे, अजून 6च वाजलेले आहे आणि तुम्ही बाहेर पाहू शकता किती अंधार आहे. तर 6 वाजता आहे. तर 6 वाजता मी उठते आणि एकीकडे पाणी गरम करायला ठेवते. तोपर्यंत देवांना नमस्कार करून घेते. ही माझी सकाळची रोजची सवय आहे. उठले की पाणी ठेवलं की आधी मी देवांना नमस्कार करते, त्यानंतर थोडा वेळ बसते, कारण की पाणी गरम व्हायलाही थोडासा उशीरच लागतो. आणि मग पाणी गरम झालं की लगेच मी आंघोळ करून घेते. आणि आंघोळ केल्यानंतर सर्वात पहिलं काम आहे ते माझं सूर्यदेवांना पाणी घालण्याचं आणि तुळशी मातेला पाणी घालण्याचं. त्याशिवाय मी चहा वगैरे काहीच घेत नाही, पाणीसुद्धा पित नाही. ही माझी रोजची सवय आहे, म्हणजे हा माझा एक नियमच आहे. त्यानंतर मग स्वतःचं थोडं आवरून लगेच मी किचन क्लीन करून घेते. ओल्या फडक्याने किचन मी रोज पुसून घेते, कारण की रात्रीचे काय असते ना, कॉक्रोच वगैरे फिरता की नाही ते आपल्याला काही माहीत नसते. तसं तर कॉक्रोच नाहीचे माझ्या घरात, तरीसुद्धा किचनवर काम करण्याआधी एक कापड नक्कीच मारून घ्यायला पाहिजे, कारण रात्रभर किचन बंद असते, लाईट वगैरे सगळे बंद असतात. त्यासाठी मग सकाळी एक ओला कापड मारूनच घ्यायला पाहिजे. काय हरकत आहे ना, किती उशीर लागतो, 2 मिनटं तरी लागतात. ही एक चांगलीच सवय आहे. तर मी तरी किचन क्लीन करून घेते, नंतरच काही काम करायला सुरुवात करते. त्यानंतर एक ग्लास मी कोमट पाणी घेते, पण आज मी थंडच पाणी पिऊन घेतलं. आणि एकीकडे चहासुद्धा ठेवून घेते, पण आज मिस्टरांनी चहा ठेवला होता म्हणून आज ते काम माझं वाचलं होतं. कधी कधी ते लवकर उठतात तर तेही चहा ठेवून देतात. कधी कधी आयता चहाही प्यायला मिळतो. आणि त्यानंतर लगेच मी टिफिनची सुद्धा तयारी करते. मी जरी चहा ठेवते ना, तेव्हा मी एकीकडे चहा ठेवून घेते आणि तोपर्यंत मग कणिक भिजवून घेते, म्हणजे दोन्ही कामं होतात सोबत. आणि सकाळी कामाची खूप जास्त घाई गडबड असते, कारण मला तरी 8:30 वाजेपर्यंत टिफिन तयार करावा लागतो दोन्ही बाप लेकांचा, म्हणून मी लवकर उठून टिफिन आधी तयार करते. आणि मग व्हिडिओ उतरायचा म्हटलं की अर्धा तास तर जास्तच लागतो. स्टँड इकडं करा तिकडं करा, त्यामुळे अर्धा तास जास्त लागतो. म्हणून मी आज फटाफट कामं करत आहे. पाणीही त्यासाठी मी गरम नाही केलं, थंडच पिऊन घेतलं. आणि आज मस्त मी गोबी पनीरचे पराठे टिफिनमध्ये बनवणार आहे. तर म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करूया. तर गोबी मी रात्रीच किसून ठेवला होता, कारण मग सकाळी एवढा वेळ नसतो. तुमचे मुलं जर गोबी खात नसतील ना, तर त्यामध्ये पनीर घालून तुम्ही पराठे बनवून खाऊन घातले तर त्यांना माहितीही पडणार नाही कशाचे पराठे आहेत, आणि खूप टेस्टी लागतात. आता पहा, यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा धणे जिरे पूड, 1-1.5 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे, थोडंसं टेस्टीच लागायला पाहिजे म्हणून. आणि 1.5 चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा पॅकेट मी मॅगी मसाला घातलेला आहे. तर मॅगी मसाला नक्कीच घाला आणि 1 चमचा चाट मसालासुद्धा घालायचा आहे. आत्ता माझ्याकडे संपलेला होता म्हणून मी नाही घातला. आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. याची रेसिपी कदाचित मी आधीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केली आहे, पण आता म्हटलं बनवत आहे तर पुन्हा एकदा शेअर करून घेऊया. मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आलू पराठ्यापेक्षाही याचे पराठे अगदी टेस्टी लागतात. आणि अशा प्रकारे मी गोळे बनवून घेतले आहे, म्हणजे आपल्याला पराठे बनवायच्या त्यावेळेस उशीर लागणार नाही. फटाफट एक गोळा ठेवला की लगेच आपला पराठा बनून जाईल. तर आता जशी आपण पोळी बनवतो ना, तशा प्रकारे लाटून घ्यायची आणि जसे आलूचे पराठे बनवतो त्याचप्रमाणे एक गोळा ठेवायचा कणिकमध्ये आणि एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल याला जास्त पाणी सुटत आहे, तसं तर पाणी काहीच सुटत नाही गोबीला. कोबीच असली तर त्याला पाणी सुटते, बाकी फुलगोबीला काही पाणी सुटत नाही, म्हणून खूप छान लागतात त्याचे पराठे. आणि मग जसं आपण नॉर्मल पराठा बनवतो की नाही, तशा प्रकारे याचा पराठा बनवून घ्यायचा आहे. फाटत वगैरे अजिबात नाही, जर चांगल्या प्रकारे तुम्ही बनवत असाल तर. मी तर नेहमी बनवते. माझे मुलं अशी फ्लावरची भाजी कधीच खात नाही, म्हणून त्यांना खाऊ घालायचे असले तर मी कोबीचे पराठे, गोबीचे पराठे बनवते, म्हणजे आवडीने खातात. त्यांना माहीतही पडत नाही की फुलगोबीचे पराठे आहे म्हणून. आणि पहा, मस्त पराठा बनवून तयार आहे. आता दुसरीसुद्धा एक पद्धत मी दाखवते तुम्हाला. अगदी पोळी बनवून घ्यायची आणि मध्ये एक काप करायचा आणि मसाल्याचा गोळा एक साईडवरती ठेवायचा आणि अशा प्रकारे त्याला वाढून घ्यायचं आहे. जसं आपण त्रिकोण पराठा बनवतो ना, त्याच प्रकारे बनवायचा आहे. पहा, दोन्ही प्रकारे असा वाढून घ्यायचा आहे त्याला आणि थोडंसं थापून घ्यायचा आणि मग याचा अशाच त्रिकोण शेपमध्ये पराठा लाटून घ्यायचा आहे. असाही बनवला तरीही खूप टेस्टी लागतो, पण असा पराठा जरी बनवला तर याला फिलिंग जास्त भरावी लागते, तेव्हाच तो चांगला लागतो. पण खूपच छान लागतात हे
फुलगोबीचे पराठे तुम्ही आधी जर नसतील बनवले ना तर माझ्या म्हणण्याप्रमाणे एकदा नक्कीच बनवून बघा। आणि सगळे पराठे मी बनवून घेतले आहे आणि घाई गडबडीमध्ये मी तुम्हाला दाखवायचेच राहिले, पण चला शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलंच आहे, तुम्ही शॉर्ट व्हिडिओ कदाचित बघितलाच असेल। मग आता टिफिन बनवून गेली होती तर फटाफट मी टिफिन भरायला सुरुवात केली। तर माझ्या मोठ्या मुलाला हे पराठे ना सॉससोबत खूप जास्त आवडतात, तर मी त्याला एका डब्यामध्ये सॉस ठेवून देते आणि एकाला दहीसोबत आवडतात, कुणाला शेजवान चटणीसोबत आवडतात। तर जेवढे तोंडात तेवढी चव असते। तर आमच्या घरात तर असंच आहे, सगळ्यांची चव वेगवेगळी आहे, म्हणून सगळ्यांसाठी वेगवेगळा नाश्ता म्हणा जेवण म्हणा काही ना काही वेगवेगळं बनवावंच लागते। टिफिन बनवून झाला की असं वाटते सगळ्यात मोठं काम पार पडलं, त्यानंतर निवांतपणे सगळं काम करू शकते। पण मी निवांतपणाने बसत अजिबात नाही, बाकीचे कामं अगदी एकामागे एक पटापट करून घेते। बसलं की मला असं वाटते मग ते थोडं थोडं करत काम लांबतच जातात आणि मग पूर्ण दिवस कामातच निघून जातो, म्हणून मी बसत काही नाही। टिफिन बनवला की मिस्टर आणि मुलगा गेले की मग लगेच जे रात्रीचे भांडे घासलेले असतात ते मी लावून ठेवून देते। आणि आज तर किचनवरती थोडं दूधही सांडलं होतं, म्हणजे उतू गेलं होतं, म्हणून आज पूर्ण किचन हे मला क्लीन करायचं होतं। आणि मग भांडे लावल्यानंतर लगेच जे सकाळचे स्वयंपाकाचे जेवढीही भांडे असतात, चहा पाण्याची स्वयंपाकाची तेवढी सगळी मी घासून घेते। तशी सकाळी एवढी काही जास्त भांडे निघत नाही, फक्त स्वयंपाक बनवला त्याची आणि चहा पाण्याचीच भांडी असतात, म्हणून 2-3 मिनटं किंवा 5 मिनटामध्ये भांडे घासले जातात। आणि आज पूर्ण किचन मला स्वच्छ क्लीन करायचं होतं, सगळं किचन मी घासून घेतलं आणि सगळं किचन क्लीन करून घेतलं। किचन छोटं असो किंवा मोठं, त्याला स्वच्छ करणंही तितकंच महत्त्वाचं आहे। घर म्हणा किंवा किचन म्हणा, छोटं असलं तरीही त्याला स्वच्छ ठेवणं तेवढंच गरजेचं आहे। आणि किचन स्वच्छ केल्यानंतर पहा किती सुंदर दिसते ना। असंच रिकामं किचन असलं तर असं वाटते की असंच राहू देवा, पण ते आता तसंच थोडा वेळच राहील, मग काही ना काही ठेवलं की पसारा होतोच मग छोटं किचन म्हटल्यावर। किचनची माझी सगळी कामे आवरली आहे, म्हणून किचनमध्ये आता काही मला यायचं नाही आहे, म्हणून मी मटकं भरायला ठेवून देते आरो सुरू करून। आणि तोपर्यंत मग हॉलमध्ये मी क्लिनिंग करते। हॉल म्हणजे काय, सगळ्या घरातच मी क्लिनिंग सुरू करून देते। हॉलची डस्टिंग वगैरे करून घेते, खिडक्या दरवाजा सगळ्यांची डस्टिंग वगैरे करून घेते। सोफा कवर जे अस्ताव्यस्त असते ते थोडं नीटनेटकं करून घेते, कुशन वगैरे व्यवस्थित ठेवून देते। तसं आता जे व्यवस्थित केलं ते पूर्ण दिवस तसंच राहते, कारण की घरामध्ये कोणीही लहान मूल नाही आहे, म्हणून जसं मी माझ्या हाताने ठेवते तसंच राहते संध्याकाळपर्यंत। आणि मग पूर्ण घरामध्ये एक डीपली झाडू मारून घेते। आणि सगळ्यात जास्ती पसारा माझ्या या टी व्ही युनिटवरतीच होतो, कारण काहीही घेतलं की आपण तिथेच ठेवून देतो, मी म्हणा किंवा कुणीही म्हणा, तर त्या वस्तूसुद्धा मी जागच्या जागी ठेवून देते। आणि टी व्ही युनिटसुद्धा मस्त क्लीन करून घेते आणि नंतर पूर्ण घरामध्ये एक डीपली झाडू मारून घेते। जो सकाळचा झाडू असतो ना तो अगदी मी डीपली मारून घेते आणि बाहेरसुद्धा झाडू मारून लादी पुसून घेते, कारण तसं तर येतात झाडू मारायला आणि लादी पुसायला आहेत फ्लॅटमध्ये त्या मावशी येतात, पण तरीही आपण राहतो तर आपलंच घर आहे, तर आपणही तेवढं स्वच्छ ठेवायला पाहिजे। आणि आपल्यासारखी स्वच्छता बाहेरचं कुणीच करू शकत नाही, म्हणून मी तरी आपल्या हाताने एकदा झाडू मारून लादीही पुसून घेते बाहेरची, त्यानंतर घराची स्वच्छता करते। आणि पहा, लादी पुसताना जेव्हाही तुम्ही पाणी घिसाल ना त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद नक्कीच घाला, त्यामध्ये घरातली जेवढीही नेगेटिव्हिटी असते ना ती सगळी बाहेर निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी येते आपल्या घरामध्ये। म्हणून दुसरं काही नसलं तरी मीठ तरी नक्कीच घालायला पाहिजे, मी तरी घालतेच, रोज नाही तरी गुरुवारी म्हणा, मंगळवारी म्हणा किंवा शुक्रवारी म्हणा, मीठ घालूनच लादी पुसायला पाहिजे। मस्त डीपली लादी पुसून घेतली सगळ्या घरामध्ये आणि एक छोटीशी रांगोळी मी उंबरठ्यामध्ये किंवा उंबरठ्याच्या बाहेरही काढते। आधी मी रोज रांगोळी नव्हती काढत, पण मी आता रोजच रांगोळी काढायला लागले आहे। उंबरावरती तर मी जशी येईल तशीच काढते, जास्त काही तामझाम करत नाही। आणि बाहेरसुद्धा छोटीशीच काढते मी, जास्त मोठी नाही काढत। आणि पाणी भरून असा एक काचेचा बाउल ठेवते आणि त्यामध्ये थोडीशी फुलं घालून मस्त सुंदर असं डेकोरेट करून ठेवते। बाहेर आपल्याला रोज पाणी ठेवायलाच पाहिजे। फ्रेश फुलं असतात आणि मी रोजच चढवते, म्हणून खूप सारे फुलं जमा होतात। आता मी याला रोज जमा करणार आहे,
आणि याची मी धूपबत्ती बनवणार आहे। देवाला चढवलेल्या फुलांची काही वेगळीच ऊर्जा असते ना, आणि याची सुगंधही खूप छान असते आणि खूप वेगवेगळे फुलं मी चढवते। त्यासाठी मी आता याला चमाच करणार आहे आणि याला सुकवणार आहे उन्हामध्ये। सगळे फुलं काढून घेतले। आज मला सगळे देवसुद्धा क्लीन करायचे आहे। पितांबरीने मस्त क्लीन करून घेते आणि मंदिरही थोडं स्वच्छ करून घेते। आज गुरुवार पण आहे आणि आज गणेश जयंती पण आहे, म्हणून मंदिर थोडंसं स्वच्छ करून घेते आणि देवही क्लीन करून घेते। तर यामध्ये 2 तास तर फिक्सच आहे, 2 नाही तर 1 तास तर लागेलच। तसे तर सकाळचे 10 वाजले होते। 10 वाजेपर्यंत 10 ते 10:30 वाजेपर्यंत माझं सगळं काम आवरलं जाते। पण आज मला पूर्ण मंदिर क्लीन करायचं होतं, देवही सगळे स्वच्छ करायचे होते। त्यासाठी आज मला 12-12:30 तर वाजणारच होते। म्हणून मला थोडीशी भूकही लागली होती, कारण सकाळपासून एका पायावरती काम करत असते, म्हणून भूक तर लागणारच असते। तसा मी काही नाश्ता वगैरे करण्याची मला सवय नाही आहे। आतापर्यंत लाडू होते तर तोच मी खाऊन घेत होती, किंवा कधी कधी चहासोबत बिस्किटही खाऊन घेते। पण आज मी काहीच खाल्लं नव्हतं आणि मला भूकही लागली होती। म्हटलं आता मंदिर क्लीन करायला 2-3 तास तर लागतीलच, म्हणून मी एक लाडू होता तिळाचा तो खाऊन घेतला, एक वाटलेला तिळाचा आणि एक अख्ख्या तिळाचा, असे 2 लाडू खाऊन घेतले। मग सगळं मंदिर क्लीन करून घेतलं, देवही सगळे स्वच्छ करून घेतले। त्यानंतरच मी देवाची देवपूजा केली। आज खूप जास्त उशीर झाला होता, अगदी 12:30 वाजले होते मला, तरीही मी देवपूजा केली 12:30 वाजता सुद्धा। दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव, बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, बाप्पा बाप्पा। चला, मस्त अशी माझी देवपूजा झालेली आहे। भलेही 2-3 तास लागले, पण एवढं सुंदर वातावरण आणि एवढे सुंदर चकचकीत मंदिर बघून मनाला खूप भारी वाटते, नाही का? खूप प्रसन्नता होते देवांकडे बघितल्यावर। आत्ताशी माझं सगळं काम आवरलेलं आहे। आज 12:30 वाजून गेले सगळं काम आवरता आवरता। तसं तर 11 वाजताच माझं सगळं काम आवरलं जाते, पण आज मी अख्खं मंदिर क्लीन केलं, देवसुद्धा स्वच्छ केले, म्हणून आज मला 12:30 वाजले। नाहीतर एवढा उशीर कधी होत नाही मला। 11 वाजेपर्यंत माझं सगळंच काम आवरून जाते, पण आज 12:30 वाजून गेले आहे। कपडे पण आज मी नाही धुतले आहे। असं तर मी 1 दिवसाआड 2 दिवसाआड मशीनमध्ये कपडे टाकून देते, पण कालच मी मशीन लावली होती, म्हणून आज काही लावणार नाही। फक्त 2-3च कपडे आहे, तर तेवढे मी आता धुवून टाकेन, हातानेच धुवून टाकेन, मशीन वगैरे काही लावणार नाही। आणि आता थोडा वेळ बसते, जेवण करते आणि नंतर व्हिडिओची एडिटिंग वगैरे करते। त्यातच 3-4 तास निघून जातील आणि मग संध्याकाळी लगेच स्वयंपाकाची वेळ होते। संध्याकाळचं रुटीन ही मी कधी शेअर करेन तुमच्यासोबत। सकाळी 6 वाजेपासून तर 11-12 वाजेपर्यंत अशीच आपली धावपळ असते। एका पायाने उभं राहून सगळं काम करावं लागते। मी तरी एकामागे एक सगळे कामं आवरून घेते, थोडंही मी बसत नाही, कारण की मग बसलं की मग 10-15 मिनटं करत करत अर्धा तास 1 तास कुठे निघून जातो मोबाईल बघता बघता माहीतच पडत नाही। म्हणून मी एकामागे एक सगळी कामं करून घेते, म्हणजे उशीर लागत नाही। आणि जर बस मग कामं दिवसभर राबतच राहतात, त्यासाठी बसत नाही, एकामागे एक सगळी कामं आटपूनच घेते। तर चला, आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते। अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल नवीन आहे त्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय।